नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात MPSC एक्झाम गाईड हे यूट्यूब चॅनल. आज 19 एप्रिल 2026 या दिवशीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स MCQs आज आपण बघणार आहोत. तर हे जे MCQs आहेत हे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. कोणत्या राज्याने नुकतेच खासी आणि गारो या भाषांना इंग्रजी भाषेप्रमाणे पूर्ण अधिकृत भाषेचा दर्जा देणारा वटहुकूम मंजूर केला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे मेघालय. मेघालय. तर मेघालय मंत्रिमंडळाने 16 एप्रिल 2026 रोजी मेघालय अधिकृत भाषा वटहुकूम 2026 मंजूर केला. या निर्णयामुळे आता खासी आणि गारो या भाषांना इंग्रजीप्रमाणेच अधिकृत दर्जा मिळाला आहे. यापूर्वी इंग्रजी ही एकमेव अधिकृत भाषा होती. अधिकृत भाषा होती. तर आता खासी आणि गारो या केवळ सहयोगी अधिकृत भाषा होत्या. पण आता यामुळे या भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला आहे. आता सरकारी आदेश आणि अधिसूचना या दोन्ही स्थानिक भाषांमध्ये देखील काढल्या जातील. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने. हा तुम्ही लक्षात ठेवा. राज्याचं नाव आहे मेघालय आणि या राज्यामध्ये खासी आणि गारो या भाषांना इंग्रजी भाषेप्रमाणेच अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जागतिक बँकेने 2030 पर्यंत 1 अब्ज लोकांसाठी जलसुरक्षा सुधारण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वॉटर फॉरवर्ड. वॉटर फॉरवर्ड. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने. हा तुम्ही लक्षात ठेवा. वॉटर फॉरवर्ड हा जागतिक बँकेने जल सुरक्षा सुधारण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. तर जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी या जागतिक व्यासपीठाची घोषणा केली. याचा उद्देश पुरापासून संरक्षण आणि शाश्वत जलसेवा उपलब्ध करून देणे हा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026च्या ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स नुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे? त्याचे योग्य उत्तर आहे गौतम अदानी. गौतम अदानी. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने. हा तुम्ही लक्षात ठेवा. 92.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियात पहिला आणि जगात 19वे स्थान मिळवले आहे. तर चला आपण पुढील प्रश्न बघू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले? त्याचे योग्य उत्तर आहे मंड्या, कर्नाटक. मंड्या, कर्नाटक. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदि चुंचनगिरी येथे आध्यात्मिक आणि शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन केले. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. एन रामचंद्रन यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांनी कोणत्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले होते? तर याचे ऑप्शन्स आहेत भारतीय ऑलिम्पिक संघटना, जागतिक स्क्वॅश फेडरेशन वरील दोन्ही म्हणजे फर्स्ट अँड सेकंड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. तर याचे योग्य उत्तर आहे वरील दोन्ही म्हणजे भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि जागतिक स्क्वॅश फेडरेशन. तर एन रामचंद्रन हे भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि जागतिक स्क्वॅश फेडरेशन या क्षेत्रातील महत्त्वाचे नेतृत्व होते. एप्रिल 2026 मध्ये लोकसभेत कोणत्या विधेयकाला 2/3 बहुमत न मिळाल्याने ते मंजूर होऊ शकले नाही? त्याचे उत्तर आहे सीमांकन विधेयक. सीमांकन विधेयक. तर लोकसभेत सीमांकन विधेयक मंजूर होण्यात अपयश आले आहे. तर या विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 230 मते पडली. परंतु घटना दुरुस्तीसाठी आवश्यक 2/3 बहुमत या विधेयकाला मिळाले नाही. हे विधेयक महिला आरक्षणाशी जोडले होते. त्यामुळे यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय वाद निर्माण झाला. तर मित्रांनो, आता आपण जे प्रश्न बघितले ते शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर मेघालय या राज्यात खासी आणि गारोला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे गौतम अदानी. श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन झाले कर्नाटकमध्ये आणि एम रामचंद्रन हे यांचे निधन झाले. तर ते कशाचे अध्यक्ष होते? तर ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होते. भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष होते. आणि लोकसभेत खालीलपैकी कोणते विधेयक नामंजूर झाले? त्याचे उत्तर आहे सीमांकन विधेयक. तर मित्रांनो, हे होते आजचे
म्हणजे 19 एप्रिल 2026 चे महत्त्वाचे प्रश्न. तर तुमचा स्कोर किती झाला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज अशाच परीक्षाभिमुख चालू घडामोडींसाठी MPSC एक्झाम गाईडला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.